शेतकरी कर्जमाफीबाबत राज्यभरातील शेतकरी वाट पाहून होते आणि त्या शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक मोठी खुशखबर असणार आहे, कारण अखेरीस शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली आहे। याचा GR देखील आलेला आहे आणि आता शेतकऱ्यांना प्रत्यक्षात या कर्जमाफीचा लाभ मिळण्यास देखील सुरुवात होणार आहे। आता या शेतकरी कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत, ही कर्जमाफी कशा पद्धतीने पार होणार आणि यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट असणे तुमच्याकडे आवश्यक असणार आहे, सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट याद्या आणि सर्व सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो मिळणार आहे। तर सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे कर्जमाफीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली आणि कर्जमाफीच्या या मंत्रिमंडळ मान्यतानंतर लगेचच त्या संदर्भातील GR देखील आला। कर्जमाफीनुसार राज्यातील जवळपास 56 लाख शेतकरी या कर्जमाफीसाठी थेट पात्र होणार आहेत आणि त्यांना या कर्जमाफीच्या द्वारे जवळपास 36,000 कोटींची कर्जमाफी मिळणार आहे। मोठा आकडा आहे आणि राज्यभरातील शेतकऱ्यांना या निमित्ताने सरकारच्या वतीने मोठा दिलासा देखील दिला आहे। आता या कर्जमाफीचे स्वरूप कसे आहे ते लक्षात घ्या। राज्यातील जवळपास 36,585 कोटींची थकीत कर्जमाफी होणार आहे। यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2021 पासून 2025 पर्यंत कर्ज घेतले होते ते कर्ज थकबाकीमध्ये गेले आहे। यामध्ये 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज जे की पीक कर्ज असणार आहे ते पीक कर्ज माफ केले जाणार आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांना ज्यांचे 2 लाखांपेक्षा कमी कर्ज आहे त्यांचा 7/12 थेट कोरा केला जाणार आहे आणि यामुळे डायरेक्ट शेतकऱ्यांचा मोठा फायदा या निमित्ताने होणार आहे। त्यासोबतच राज्यातील जवळपास 56 लाख शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र झाल्याची देखील माहिती आहे। म्हणजेच की लक्षात घ्या, बँकांकडून सरकारने याद्या मागवल्या होत्या। आता या याद्यांची सरकारने छाननी केली आणि जाचक अटी सर्व वगळून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न या कर्जमाफीच्या निमित्ताने झाल्याचा पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा थेट लाभ मिळणार आहे। खरं पाहायला गेलं तर सुरुवातीच्या काळामध्ये यामध्ये 4 चाकी वाहन असेल किंवा बंगला असेल अशा काही अटी असतील असे देखील बोलले गेले, परंतु अशा कोणत्याही अटींचा यामध्ये समावेश करण्यात आला नाही। फक्त तुमच्या घरामध्ये कोणीही पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार नसावा, तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही ITR भरलेला नसावा आणि त्यासोबतच तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही नोकरीला, सरकारी नोकरीला किंवा खासगी नोकरीला असल्यास त्याला 25,000पेक्षा अधिकचे वेतन नसावे, अशा काही बाबींचा त्या GR मध्ये नमूद केला आहे। आपल्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ देखील पाहू शकता, ज्या व्हिडिओमध्ये GR संदर्भातील सर्व सविस्तर माहिती आपण स्पष्टपणे सांगितली आहे। आता शेतकरी मित्रांनो, याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। जून महिन्यामध्ये कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाईल। अनेकांनी सांगितलं की विधान परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे अडचणी येत आहेत, परंतु विधान परिषद निवडणूक असताना अडचणी येत असण्याचा कोणताही विषय येत नाही, कारण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने राज्य सरकारने आधीच परवानगी घेतली होती आणि त्यासोबत आता या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या कर्जमाफीचा लाभच घेता येत नाही। ना पंचायत समिती सदस्याला घेता येतो, ना जिल्हा परिषद सदस्याला घेता येतो, ना नगरसेवकाला घेता येतो, ना महानगरपालिकेतील कर्मचारी किंवा महानगरपालिकेतील कोणालाही घेता येतो। म्हणून यांचा या निवडणुकीशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याने या कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर त्या ठिकाणी सरकारने कोणत्याही प्रकारची रोख आणू नये किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाने या कर्जमाफीसाठी मान्यता द्यावी याबाबत राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाला मागणी केली होती, विनंती केली होती आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने ही मान्यता किंवा ही संपूर्ण मागणी मान्य केली असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना याचा थेट फायदा आता होणार आहे आणि राज्यभरातील जास्तीत जास्त शेतकरी आता याच महिन्यामध्ये कर्जमुक्त देखील होणार आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा नवीन पीक कर्ज मिळणार आहे। त्यासोबत जे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज वेळेवर भरलं आहे त्यांनी सलग 3 वर्ष म्हणजेच की 2022-23, 23-24, 24-25 किंवा या 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांमध्ये कर्ज घेऊन कर्ज नवे जुने केले असल्यास त्या शेतकऱ्यांना देखील या 50,000 रुपयांचा थेट प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात लाभ मिळणार आहे आणि म्हणूनच ही कर्जमाफी आता लवकरच सुरू होणार आहे। याची यादी देखील येत्या काही दिवसांमध्येच येणार आहे, याचे पोर्टल देखील सुरू होईल आणि त्या बाबींची देखील तुम्हाला सर्वाधिक आधी माहिती आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून देणार आहे। आता तुमच्यावर नक्की किती कर्ज आहे, ते पीक कर्ज थकबाकीमध्ये आहे, चालू बाकीमध्ये आहे किंवा कर्जमाफीबाबत तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।